छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याची नियमित साफसफाई न केल्यास इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याची नियमित साफसफाई व स्वच्छता होत नसल्याने तसेच स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ साचत असल्यामुळे नागरिक व व्यावसायिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात आज श्रीरामपूर नगरपालिकेला कडक निवेदन देण्यात आले. हे निवेदन इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले असून असलमावत बिनसाद यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी व प्रशासक प्रांताधिकारी यांना भेटले. यावेळी स्मारक परिसरात सध्याच्या अस्वच्छतेमुळे शिवस्मारकाच्या शोभेला बाधा पोहोचत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शिवस्मारक हे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेलं ऐतिहासिक व अभिमानाचं स्थळ असून त्याची योग्य देखभाल होणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना पत्रकार संघटनेने व्यक्त केली. सध्या स्मारकाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचल्याने धुळीचे प्रमाण वाढले असून याचा मोठा त्रास नागरिकांसह परिसरातील दुकानदारांना सहन करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. निवेदनात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दररोज सकाळी साफसफाई व स्वच्छता, स्मारक परिसरासाठी कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नेमणूक, रस्त्यावरची माती तात्काळ हटवून नियमित पाणी फवारणी तसेच स्वतंत्र देखभाल यंत्रणा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी असलम बिनसाद, जयेश सावंत, रवींद्र आसने, इम्रान शेख, राजेंद्र सूर्यवंशी, संदीप आसने, इनायत आतार, प्रवीण साळवे, मयूर पिंपळे, शोएब शाह, संजय वाहुल, अभिषेक बारसे तसेच शहर व परिसरातील मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया पत्रकार उपस्थित होते. लोकन्याय न्यूज चॅनल साठी राजेंद्र सूर्यवंशी.